पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील निलखंड सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेत संपूर्ण परिसर हादरून गेला। घरमालकाच्या माहितीनुसार गेल्या 2.5 महिन्यापासून फ्लॅट क्रमांक 104 मधून पाणी बाहेर पॅसेजमध्ये वाहत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालकाला केली। अजय पाटील यांच्याकडे ही तक्रार केली असता यानंतर त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय अधिक बळावला। दरम्यान घरमालकाला आरोपी महिलेचा एक व्हॉइस मेसेज प्राप्त झाला। या मेसेजमध्ये प्रियकराचा खून केल्याचे सांगत मृतदेह बाथरूम मध्ये असल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला। हा मेसेज मिळताच घरमालकाने तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूम मध्ये गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला। प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले असून तसेच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। हत्येनंतर आरोपी महिला कोलकात्याला गेल्याची माहिती तपासात समोर आली असून तिचा शोध घेण्यासाठी 3 विशेष पथके रवाना करण्यात आली आहे। या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मानपाडा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। प्रेम संबंध, वैयक्तिक वाद की अन्य कोणते कारण याचा शोध पोलीस घेत असून या थरारक हत्याकांडामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली। या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉटवर उभा आहोत त्या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर एका रूम मध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे। 5-6 दिवस झालेले आहे घटनेला। बिल्डिंग मधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर ती काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे। पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे। तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तुम्ही व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही बरोबर, तिने त्यांच्या घरमालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेला आहे की माझ्याकडून असा गोष्ट कृत्य झालेलं आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये गोणीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे। पोस्टमॉर्टम झालेला आहे। एक इस्लाम होता, एक हमीदुल्ला इस्लाम माझ्याकडे 2023 ते 24 राहायला आलता। पहिले त्याचे ॲग्रीमेंट होते माझ्याकडे। नंतर त्याचं काम थोडा थंड झाला तो गावाला गेला निघे। तर 2026 मला फोन आला, दादा मला रूम पाहिजे रात्री। तर मी त्याला बोललो की बाबा रूम माझ्याकडे आता एकच रूम आहे, तुला पसंत आली तर ठीक आहे घे तू। तर त्याला बोललो सकाळी तो आला, सकाळी त्याला रूम दाखवली तर तो बोलतो दादा ये रूम बराबर नहीं है, तो मेरे पास बड़ा यही रूम है, तो रात को किधर जाऊ अभी दिन में। तो मग मी त्याला ती रूम दिली, त्याला बोललो, तो मला बोलला का दादा दुसरी रूम खाली झाली तर मला तिकडे शिफ्ट कर बॅल्कनीवाला रूम। तो बरं ठीक आहे चालेल, बॅल्कनीवाला रूम तुला शिफ्ट करतो। तर बॅल्कनीवाला रूमचं माझ्याकडे नव्हता अवेलेबल। 2 महिन्यात त्याला बोललो 2-2.5 महिन्यात तुला करतो शिफ्ट। तो बोलतो दादा ठीक आहे चालेल। आणि मग मी पण काय लक्ष नाही दिलं, त्याला बोललो तेव्हाच बनवू आपण ॲग्रीमेंट। तर मग असं करताना मग तो कामाला जायला लागला तिकडे पुण्याला, तो वाईफ होती। अशा करून 2-2.5 महिने निघून गेले। तर 4 दिवसापूर्वी मला सोसायटीवरून फोन यायला की रूमच्या बाहेर पाणी येतं। तर मी त्याला फोन केलेला की आपके घर से पाणी आ रहा है, आपके वाईफ को बोलो बंद करने के लिए। तर त्यांनी मला मी त्याला सांगितलं, त्याने बोलतो दादा की आहे, तर मला वापस सोसायटीवरून फोन यायला लागले। तर मी त्याला बोललो की बाबा नाही पाणी बंद किया, आप वापस फोन करिए। तर नंतर दुसऱ्या 19 तारखेला त्यांनी डायरेक्ट मोबाईलच बंद केला। तर मला 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता डायरेक्ट व्हॉइस रेकॉर्डिंग आल्या की बाबा तुमच्या रूममध्ये असं मी केलेलं आहे, तुम्ही जाऊन त्या बॉडीची विल्हेवाट लावा। तर मला असं कळताच माझ्या पायाची जमीन हल्ली आणि मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला धाव घेतली। जे कृत्य झालेलं ते सर्व सरांना सांगितलं। ते त्या हमीदुल्ला इस्लाम आहे ना त्याच्या वाईफने नफिसा नाव आहे। तुम्ही 2 दिवस जे बोलले होते ते नेमकं कोणाच केलं? त्याच्याशी बोलत होतो मी नवऱ्याशी। किती तारखेपर्यंत? 18 तारखेला 19 तारखेला त्याच्याशी बोलणं झालं माझं। काय नाव तुमचं? माझा अजय पाटील।